हाय, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमीज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। माझ्या मसाल्यांना जो उत्तम प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मी तुम्हा सर्वांची आभारी आहे। मसाले बनवून झाले आणि त्याचं पॅकिंग ही सुरू झालेलं आहे। तुम्ही मला जी मसाल्याची ऑर्डर दिली तो मसाला जो बनला तो कसा बनला हे बनण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच। ह्याच्यासाठी मी मसाला कसा बनवला, तो स्वच्छ केला, त्याच्यानंतर तो कसा दळून आणला ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आता तुम्ही पाहणार आहात। चांगल्या दुकानातनं माल खरेदी केल्यानंतर मी पहिल्यांदा ते उन्हामध्ये वाळून घेते। माझ्या बाल्कनीमध्ये भरपूर ऊन येतं, त्याच्यासाठी मला मिरच्या वाळवणं जे आहे हे सोपं जातं। इथे मी मिरच्या ज्या आहेत ह्या 3 प्रकारच्या मिरच्या मी इथे सुकवून घेणार आहे। पहिल्या दिवशी मिरच्या सुकल्यानंतर मी त्याचे हळूहळू देठ जे आहे हे काढून घेते। मार्केटमधनं मसाले आणले की ते साफ केले जातात, परंतु ते उत्तम प्रतीचे असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही कचरा नसतो। मसाल्यांमध्ये गरम मसाल्याचं प्रमाण योग्य होण्यासाठी ते भाजण्यापूर्वी एकदा त्याचं वजन केलं जातं। स्वच्छ केलेले मसाले वेगवेगळे भाजून घेतले जातात आणि भाजतानाही ते व्यवस्थित लो फ्लेमवर भाजले जातील ह्याची काळजी घेतली जाते। प्रत्येक मसाला हा व्यवस्थित भाजला जाईल त्याचप्रमाणे त्याचं टेम्परेचर जे आहे हे त्या मसाल्यासाठी जितकं योग्य असेल त्याच टेम्परेचरला ते भाजले जातात। इथे आता मी खसखसी भाजून घेते। खसखस भाजल्यानंतर ती कापडावर काढून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर जाता कामा नये। त्याला उत्तम बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये सिक्रेट सिनेमन वापरते। आता भाजलेले सर्व मसाले मी दळायला देण्यापूर्वी ते व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाले जे आहेत हे एकत्र व्यवस्थित होतील। राई ही भाजल्यानंतर कापडावर काढून घेतलेली आहे आणि राई भाजताना ती पूर्ण व्यवस्थित पांढरी होईपर्यंत भाजलेली आहे। आता इथे आपले मसाले कांडप मशीनवर जाण्यासाठी तयार झालेले आहेत। इथे कांडप मशीनवर मसाले जे आहेत हे कुटले जात आहेत। कांडप मशीनवर दळलेल्या मसाल्याची चव जी आहे ही उत्तम असते। मसाला कुटल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालण्यात आलेली आहे। इथे मसाला जो आहे हा चाळून घेतला जात आहे आणि जे काही उरेल ते पुन्हा कांडप मशीनमध्ये दळण्यासाठी टाकतात। कुटलेला मसाला पुन्हा मशीनमध्ये टाकून तो मिक्स केला जातो। हा मसाला कुटण्यासाठी मला 6 तास लागलेले आहेत। आता मसाला जो आहे हा पॅकिंगसाठी तयार झालेला आहे। तुम्ही आता ही जी प्रोसेस पाहिली आहे त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेलच की आपण ज्या पद्धतीने घरामध्ये मसाला बनवतो त्याच पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे। त्याच्यामुळे हा मसाल्याची चव जी आहे ही उत्तम झालेली आहे आणि हा उत्तम प्रतीचा मसाला तुम्ही अजूनही ऑर्डर केलेला नसेल तर लवकरात लवकर स्टॉक संपेपर्यंत ऑर्डर नक्की करा।